खूप मोठी बातमी आहे। कराड विरोधात ईडीकडून आता स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला आहे। कारण विरोधकांची मागणी होती ईडीकडून देखील तपास व्हावा, तसं झालंय। वाल्मिक कराड विरोधात आता ईडीची हायकोर्टात याचिका आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आतापर्यंतची मोठी बातमी आहे। कराड विरोधात आता ईडीची हायकोर्टात याचिका दाखल आहे। कराड विरोधात ईडीकडून स्वतंत्र गुन्ह्याची नोंद झालेली आहे। कारण कराडची कोट्यवधींची मालमत्ता समोर आली आहे। अगदी बीड पासून ते पुण्यापर्यंत मालमत्ता राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधली मालमत्ता समोर आलेली आहे। त्यानंतर आता ईडीने देखील याची दखल घेतलेली आहे आणि वाल्मिक कराड विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे। स्वतंत्र गुन्ह्याची नोंद झालेली आहे। मोठी बातमी आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणात विरोधकांकडून ईडीकडनं देखील तपास व्हावा अशी मागणी होत होती आणि आता बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड विरोधात ईडीकडून स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला आहे। वाल्मिक कराड विरोधात ईडीच्या हायकोर्टात याचिका आहे। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत। सचिन, ही मागणी होत होती की ईडीकडनं स्वतंत्र तपास व्हावा, कारण राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कराडची बेहिशोबी संपत्ती समोर आलेली आहे, काय सांगशील? नक्कीच आपण बघतोय की वाल्मिक कराडची बेहिशोबी मालमत्ता समोर येताच आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी याचिका केलेली आहे। ते उच्च न्यायालयात गेलेले आहेत आणि उच्च न्यायालयामध्ये एसआयटीच्या देखरेखी अंतर्गत तपास करावा आणि ईडीने हे संपूर्ण प्रकरण यामध्ये गुन्हा दाखल करून ईडीने देखील तपास करावा अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी केलेली आहे। एवढंच नव्हे, त्या केतन तिरोडकरने आपल्या याचिकेमध्ये एका कॅबिनेट मंत्र्याचा देखील उल्लेख केलेला आहे। कॅबिनेट मंत्री या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं देखील नाव समोर येते। त्यामुळे तपास हा राज्याचे पोलीस करू शकत नाही, म्हणून ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करावा आणि उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी नेमून या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा ईडी मार्फत करावा अशी याचिका आता मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे। आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केल्याची सध्या माहिती मिळते। सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आता ईडीच्या तपासात काय समोर येतंय ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। ईडीकडून आता हायकोर्टात याचिका आहे। वाल्मिक कराडची अडचण आता आणखी वाढलेली आहे, कारण ईडीकडनं देखील आता स्वतंत्र तपास केला जाणार आहे।